बिग बॉसच्या घरात झाला महाराष्ट्राचा धक्का. कारण भाऊच्या धक्क्यावाले भाऊ होते परदेशात शूटिंगसाठी. त्यामुळे पत्रकारांना बोलवून महाराष्ट्राचा धक्का जो आहे तो बिग बॉसने कंटेस्टंटला दिलेला आहे. या महाराष्ट्राच्या धक्क्यावरती प्रेस कॉन्फरन्स झाली आणि या प्रेस कॉन्फरन्समधले काही प्रश्न मला स्क्रिप्टेड वाटले, तर काही प्रश्न असे वाटले की त्यामध्ये काहीच लॉजिक नव्हतं. तर असं वाटलं की काही लोकांना स्पेशल ट्रीट दिला जातोय की काय. तर काही लोक या पत्रकारांसमोर एक्सपोज सुद्धा झालेली आहेत. त्याचबरोबर संग्राम जो आहे तो घरातून बाहेर गेलेला आहे आणि जान्हवीला वाटते ते आहे अनलकी. तर काय आहे आजच्या एपिसोडचा सार आणि या एपिसोडमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नक्की बिग बॉस हे 6 ऑक्टोबरला संपणार की नाही याबद्दल पण थोडीशी चर्चा करूया ना. आता कसं आहे, वातावरण थोडं गरम झालं आहे, तर सांगूनच टाकतो ना नक्की काय मॅटर आहे तो. त्याच्यामुळे तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न निर्माण नाही राहणार. तर मित्रांनो, सुरुवातीला रितेश भाऊंनी जे गेल्या आठवड्यात शूटिंग केलं होतं त्यामध्ये काही पार्ट शूट केला होता. तो जंक जो आहे तो इकडे जोडण्यात आला आणि सांगण्यात आलं की मी परदेशात आहे, त्यामुळे घरामध्ये होणार आहे महाराष्ट्राचा धक्का. निलेश साबळे घरामध्ये आले, त्यांनी थोडीशी कॉमेडी केली आणि कॉमेडी केल्यानंतर जे आहेत ते पत्रकारांसमोर जे आहेत ते मोठीच्या मोठी प्रेस कॉन्फरन्स जे आहे ते करण्यात आली. आता या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे आहेत ते सगळ्या कंटेस्टंटला आपकी अदालत टाईप कटघऱ्यामध्ये उभा करण्यात आलं आणि कटघऱ्यामध्ये उभा करून एकेकाला जे आहेत ते प्रश्न विचारण्यात आले. त्याआधी मला असं वाटतंय की जो घरातल्या सगळ्या लोकांना प्रश्न पडला होता की एवढ्या लवकर पत्रकार परिषद कशी काय. म्हणजे पत्रकारांना पाहिल्यावर बरेच लोक असे म्हणले, एवढ्या लवकर पत्रकार परिषद, एवढ्या लवकर पत्रकार परिषद, असं कसं शक्य आहे. पॅडेदादाही म्हटला, तसंच तुम्हालाही वाटलं असेल की एवढ्या लवकर पत्रकार परिषद का. तर एवढ्या लवकर पत्रकार परिषद घ्यायचं कारण हे आहे की सीझन पण लवकरच संपणार आहे. आता सोशल मीडियावर अशा बातम्या येतात, तुम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं असेल की असं होऊ शकत नाही, बिग बॉसचं करोडोचं नुकसान होईल असं बोलले असतील काही लोक, किंवा त्यांना त्यांच्या सोर्सकडून बातमी मिळाली असेल, काय असेल. पण मला जी बातमी समजते त्यानुसार बिग बॉस मराठी सीझन 5 हे लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता त्यामागचं कारण काय आहे ते बिग बॉसच सांगू शकतं तुम्हाला, किंवा कलर्स वाहिनी सांगू शकते. पण बिग बॉस हे लवकर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि 6 ऑक्टोबरला त्याचा फिनाले असं समजत आहे. आता बघूयात 6 ऑक्टोबरला नक्की काय होतंय आणि त्याचीशी तयारी सुरू आहे. वरवरून जर का पाहिलं तर सगळ्यांना अंदाज येतोय मित्रांनो की बिग बॉसचे प्रोमो जे येतात त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. एपिसोडची लेंथ मोकार वाढवली जाते, थोडंसं बोरिंग एपिसोड बी दाखवले जातात. त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स एवढ्या लवकर होते. या सगळ्यांचा अर्थ काय मित्रांनो की घाशा गुंडाळायला घेतलाय हे सगळ्यांना समजते. तुम्ही सुद्धा बिग बॉस बघताय, ह्याच्यामध्ये म्हणजे तुमचा एक एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय कशा पद्धतीने गोष्टी वर्कआउट केल्या जातात सीझन संपत आल्यावरती. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. त्यामुळे बातमी जी समजते सोशल मीडियावर व्हायरल झालेली की बिग बॉस लवकर संपतंय, तर आता ते का संपतंय, हिंदीमुळे संपतंय का अजून काय कारण आहेत, ती कारणं तुम्हाला कलर्स वाहिनी आणि बिग बॉसच सांगू शकतात, मी नाही सांगू शकत. सो ही बातमी आहे. तर कोर्ट रूममध्ये पहिल्यांदा अंकिता मॅडमला बोलवलं आणि अंकिता मॅडमला विचारलं तुमची प्रायोरिटी कोणीच कसं नाही. तर अंकिताने सांगितलं की मी ठरवलंय, माझी प्रायोरिटी मी जेव्हा तेव्हा ठरवेन, ज्यावेळेस माझ्यासमोर 2 लोक उभा असतील त्यावेळेस मी त्याची प्रायोरिटी ठरवेन आणि त्यावेळेसच सांगेन की नक्की माझी प्रायोरिटी कोण आहे. जर का अभिजित आणि डीपी माझ्यासमोर उभा असेल तर मी नक्कीच डीपीला पाठिंबा देईन, पण माझी प्रायोरिटी मी त्यावेळेस ठरवेन आणि हे मी डीपीला सुद्धा सांगितलेलं आहे. पण डीपीने पण अशी मान हलवली. आता हे काय मित्रांनो, या गोष्टीवरती आपण रिव्ह्यूजमध्ये बऱ्याच वेळा बोललेलं आहे की अंकिताची प्रायोरिटी कोणीच नाही आहे आणि तिने तशाच पद्धतीने उत्तर दिलंय. त्यामुळे जास्त कॉम्प्लिकेटेड न होता अंकिताने उत्तर दिलंय, एवढं मी या गोष्टीवर म्हणू शकतो. त्यानंतर एक पत्रकार आहेत, त्या बाहेर निक्कीला सपोर्ट करतात. त्यांचं नाव तुम्हाला माहीत असेल, निलिमा कुलकर्णी मॅडम. त्यांचा निक्कीला ओपनली सपोर्ट आहे. त्यांनी त्याच सपोर्टनुसार अंकिताला प्रश्न विचारला की तुला जर का भांडी घासायचा ट्रॉमा आहे तर निक्कीचा तुला अंधाराचा ट्रॉमा कसं काय नाही पटला. यावर अंकिताने उत्तर दिलं. परत निक्कीने जे आहे ते रिप्लाय दिला आणि ते उत्तर काय होतं की अंकिता शेवटी कबूल केलं की मला माहीत नव्हतं आणि त्याबद्दल मी सॉरी म्हटलेले आहे. मला वाटतं की तो मॅटर संपला होता की ट्रॉमाचा. रितेश भाऊंसमोर अंकिताने या गोष्टीसाठी माफी मागितली होती. पण निक्की ज्या ज्या गोष्टी लोकांना बोलते त्या गोष्टींचा सुद्धा थोडासा पत्रकार मित्रांनी समाचार घ्यायला हवा होता असं मला वाटतंय. कारण निक्कीने जे शब्दांचे उद्गार काढलेले आहेत बिग बॉसच्या घरात, ते शब्द अजूनपर्यंत लोकांच्या काळजात टोचत असतील मला वाटते. आणि ते टोचलेले शब्द जर का विचारले असते पत्रकार मित्रांनी तर बरं झालं असतं. पण निक्कीला तसे प्रश्न जे आहेत ते विचारण्यात नाही आले. ॲज एक्सपेक्टेड होतं मित्रांनो, ते सगळ्यांना माहीत होतं. आणि
त्यामुळे त्या गोष्टी तशा दिसल्या. आता अंकिता जे आहे त्यांना स्वरा गीत या आपल्या स्वरा मॅडम तुम्हाला माहीतच असतील. स्वरा ताईंना मी चांगलंच ओळखतो. त्या पत्रकार म्हणून घरामध्ये गेल्या होत्या. त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही खूप पार्टी बॅक बिचिंग वगैरे करता, आणि अंकिता बोलली मग हो मी जे पार्टी बोलते ते त्यांच्या तोंडावरती बोलते. इकडे अभिजित बोलला तुला चक्रव्यूह रूममध्ये दाखवणार आहेत हे माहिती आहे म्हणून तू आम्हाला परत सांगत असशील तर. पण अंकिता बोलते नाही नाही मी तुझ्या तोंडावरती बोललेले आहे. म्हणजेच काय, पत्रकारांनी बाहेरच्या आतल्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अंकिताच्या एक्सपोज करायचा प्रयत्न केला आणि अंकिताने सुद्धा त्याची अशी स्पष्टपणे उत्तरं दिली. आता काय मित्रांनो, एक गोष्ट मला कालपासून स्पेशली जाणवते ते म्हणजे अभिजित सावंत त्याला स्पेशल प्रायोरिटी दिली जाते. म्हणजे काल त्याला साडी नेसवलं असेल, त्याला लिपस्टिक लावून नाचवलं असेल, किंवा आज परत त्याला मिमिक्री करायला सांगितलं असेल, तर ह्या ज्या आहेत त्या अभिजित सावंतला स्पेशल ट्रीटमेंट दिल्या जातात. तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस काल अभिजितने साडी घातली त्यावेळेस बिग बॉसने स्वतः सांगितलं होतं की तुम्ही जर का बाजूला गेलात तर आम्हाला अभिलिशा सावंतला जे आहे ते दाखवता येईल आणि गाणं वाजवता येईल. म्हणजेच काय, तुम्ही जे कॅमेरे कव्हर केलेले आहेत अभिजितच्या आजूबाजूने ते कॅमेरे तुम्ही सोडा म्हणजे आम्ही अभिजितला दाखवू, अशा प्रकारे स्वतः बिग बॉसने म्हटलं होतं. त्यानंतर ते सूरजला सुद्धा लोकांनी सांगितले की तू कॅमेरा कव्हर करू नको आणि या गोष्टीचा वादही झाला होता. तर तसंही मित्रांनो अभिजितला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते आणि त्यामुळे मला असं वाटतंय की बिग बॉस मराठी सीझन 5चा विनर समजला की काय आपल्याला, अभिजित सावंत बिग बॉस मराठी सीझन 5चा विनर बनू शकतो असं मला वाटतंय. तुम्ही मला नेहमी प्रश्न विचारत होता ना की दादा तुला असं वाटतं कोण जिंकेल कोण जिंकेल, तर आता मला असं कोण वाटतंय आता मी सांगतो मित्रांनो की कोण हा बिग बॉसचा सीझन जिंकू शकतो. तर मला असं वाटतं की दोन व्यक्ती जे आहेत यांचे खूप जास्त चान्सेस आहेत बिग बॉस जिंकण्याचे. एक म्हणजे अभिजित सावंत, याचे 90% चान्सेस आहेत, आणि दुसरा म्हणजे सूरज चव्हाण, याचे 10% चान्सेस आहेत. कारण अभिजितला एक वेगळाच पद्धतीनं जे आहे ते प्रेक्षकांसमोर दाखवण्यात येते आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये कशा पद्धतीचे त्याला प्रश्न विचारलेत हे सुद्धा तुम्ही बघितलंच असेल. त्यावरून तर स्पष्ट दिसतंय की अभिजितचा फक्त चांगलेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यानंतर जान्हवी किल्लेकरला बोलवलं आणि जान्हवी किल्लेकर सगळ्यांसमोर खोटं बोलत होती, एक्सपोज झाली बिचारी. म्हणजे निक्कीने तर तिला इथपर्यंत एक्सपोज करून टाकलं की जान्हवी सांगते तिला भांड माझ्याशी, मला दिसायचंय. जान्हवी म्हणते की मी चूक केली, मी सिनियर कलाकाराबरोबर असं बोलायला नव्हतं पाहिजे. म्हणजे जान्हवीच्या एकाही प्रश्नातून गेम व्यतिरिक्त मला वेगळं काही दिसलं नाही. जान्हवीचा खोटेपणा दिसला प्रत्येक उत्तरातून मित्रांनो. मग निक्कीने त्याला एक्सपोज करणं असो किंवा विनाकारण मोठमोठ्याने बोलणं असो किंवा भांडणं असो, काय मित्रांनो, चार चौकात ज्यावेळेस तुम्ही मोठ्या मोठ्याने बोलायला लागता आणि भांडायला लागता हे कधी करता तुम्ही, ज्यावेळेस तुमच्याकडली उत्तरं संपतात. आणि जान्हवीचं तेच झालं, म्हणून ते निक्की बरोबर भांडत होती. पण निक्कीने जे काही खुलासे केलेत की ती आली, माईक बाजूला केला आणि मला बोलली की माझ्याशी भांड, मला नॉमिनेशनपासून वाचायचं आहे, आता माझ्या पायाला पण लागले. नंतर अरबाजचा जो खुलासा झाला, या सगळ्यातून एकच गोष्ट दिसली की जान्हवी जी आहे ती फक्त घरामध्ये गेमसाठी करते. मग तिने वर्षाताईला शिव्या घालणं असो किंवा पॅडीदादाबद्दल बोलणं असो, या सगळ्या गोष्टी जान्हवीने फक्त गेमसाठी केल्यात एवढंच म्हणेन, बाकी काही सुद्धा नाही. नंतर डीपी दादा आला आणि डीपी दादाला असं विचारण्यात आलं की भाई तुम्ही अभिजित आणि अंकिता मुळे दिसत नाही असं तुम्हाला का वाटतं, आणि मग तुम्ही एवढे दिवस बोललाच का नाही. तर डीपी म्हणे मला पहिली टीम गोळा करायची होती आणि टीम गोळा करता करता मी हे विसरून गेलो की मला हे बोलायला पाहिजे. मग वैभव बाहेर जायची वाट पाहिली आणि वैभव बाहेर गेल्यानंतर मी जे आहे ती माझं मन जे आहे ते व्यक्त केलं. म्हणजे 24व्या दिवशी माझ्या मनात आलं की मी हे बोलावं, पण मी तरीसुद्धा 53 दिवस लावले. आणि डीपी जो आहे तो सगळ्यात खोटं बोललेला आहे. इकडे डीपीचं एक जे आहे ते सगळ्यात मोठं गेम जो आहे तो एक्सपोज केला पत्रकारांनी. डीपीचं असं म्हणणं आहे की मी 100% लिहून द्यायला तयार आहे की माझ्या टीमच्या लोकांना किंवा ए टीमच्या लोकांना मी असं कधीच नाही म्हटलं की मला कॅप्टन व्हायचंय. आता पूर्णच्या पूर्ण एक इतिहास घडला होता मित्रांनो. छोटा पुढारीकडे गेला होता हा. छोटा पुढारीला जाऊन म्हटलं होतं की मला कॅप्टन्सीची खूप जास्त गरज आहे, तर तू माझ्या नावाचा विचार कर. नंतर छोटा पुढारी बदलला आणि मग भाऊच्या धक्क्यावर छोटा पुढारीला एक्सपोजही करण्यात आलं की तुम्ही कसं काय पलटू शकता. या सगळ्या गोष्टी कोणामुळे झालत्या, या डीपीमुळेच गोष्टी झालत्या ना सगळ्या. आणि डीपीचं हे म्हणणं आहे की मी कधीही कोणासमोर अशी इच्छा बोलून दाखवली नाही की मला कॅप्टन व्हायचंय म्हणून. आता बघा मग हे पुढारी बरोबर जो कार्यक्रम झाला तो काय होता का, आम्ही प्रेक्षकांनी वेगळंच काय बघितलं. म्हणजे डीपी जो आहे तो इकडे एक्सपोज झालेला आहे. त्यानंतर अरबाजला बोलवलं आणि अरबाजचे तर असे पत्रकारांनी लचके काढले, फक्त निक्कीच्या रिलेटेड त्याला प्रश्न विचारले. आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अरबाज जो आहे तो फक्त निक्कीमुळे दिसतोय, बाकी कोणामुळे दिसत नाही. आणि त्याला सगळे प्रश्न निक्कीच्या रिलेटेड विचारण्यात आले. म्हणजे त्याला विचारलं तू बाहेर कमिटेड आहे त्याचं काय, तर तो म्हणतो मी बाहेरचा विचार नाही करत, मी घरातला विचार करतो. त्याला विचारलं नक्की तू ट्रॉफी जिंकणार आहे का, निक्कीला
निक्कीला ट्रॉफी देणार आहे, तर त्या म्हणतो आम्ही टॉप 2 मध्ये निक्की असेल, मी असेल. निक्की व्यतिरिक्त अरबाजचा गेम जो आहे तो काहीच नाहीये. हा बिचारा निक्कीशिवाय गेम खेळू शकत नाही आणि टॉप 2 ची स्वप्न बघतोय. मला असं वाटतं टॉप 2 सोडा, अरबाजचं काय खरं दिसत नाहीये मला. वोटिंग ट्रेंडमध्ये तर सगळ्यात शेवटच्या नंबरवर आहे. संग्राम पाठोपाठ हा पण घराच्या बाहेर जातो की काय असं सद्यस्थितीत मला वाटत आहे. पण अरबाज जो आहे त्याला निक्की सारखेच प्रश्न विचारण्यात आले आणि त्याची उत्तरं सुद्धा निक्कीमयच झाली होती, बाकी काही सुद्धा नाही. त्यानंतर बोलवलं गेलं निक्की मॅडमला आणि निक्की मॅडमला जान्हवीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. मग ती बोलली की मी जान्हवीला फुटेज नाही मिळावं म्हणून मी जान्हवीशी वाद घालत नाही. निक्कीला पेशल विचारण्यात आलं की जान्हवीबरोबर तू का भांडत नाही, तर ती बोलली मला जान्हवीला फुटेजच नाही द्यायचं. निक्कीचा अरबाजवाला गेम सुद्धा यांनी एक्सपोज केला. वर्षाताईला निक्कीने खूप कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट दिलं की बोलली की मी वर्षाताईला ओळखतच नव्हते, फक्त मी पॅडी दादाबद्दल थोडंसं ऐकलं होतं आणि मी या घरातल्या लोकांना कोणालाच ओळखत नव्हते. तिला काय बेसिकली प्रश्न विचारण्यात आला होता की तू फेमस लोकांबरोबर भांडून स्वतःचा गेम चमकवण्याचा प्रयत्न करत होती का. यावर तिने उत्तर दिलं की मी मराठी स्टार लोकांना ओळखतच नव्हते. वर्षाताईंनी फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टी सुद्धा एवढं सगळं काम केलंय आणि निक्की मॅडमला याच माहीत नसतील तर निक्की मॅडमला नक्की काय माहित आहे. म्हणजे निक्की तांबोळीचं फक्त असं आहे का तिचं घर आणि त्या रिक्षाने जे त्या ड्रायव्हर हीच लोक तिला माहिती आहेत का. निक्की तांबोळीचं जग फक्त तेवढंच आहे का, ती घर आणि रिक्षा. निक्की तांबोळीला इंडस्ट्रीबद्दल काहीच माहित नाही. बरं हीच निक्की तांबोळी सुरुवातीला बोलली होती की वर्षाताई स्वतःला खूप स्टार समजतात, अमुक समजतात, तमुक समजतात. मग जर का हिला माहित आहे वर्षाताई स्वतःला स्टार समजतात तर वर्षाताईबद्दल हिने थोडी तरी माहिती काढली असेल ना. बिग बॉसच्या घरात येताना प्रत्येकजण आपापली गेम स्ट्रॅटर्जी करून येतो. जसं की जान्हवीने सांगितलं की मी भांडायची गेम स्ट्रॅटर्जी करून आली होती, तशी निक्की काही विदाऊट गेम स्ट्रॅटर्जी करता आली होती का. निक्की फक्त घरामध्ये गेम खेळायला आली, दुसरं काही सुद्धा नाही. या गोष्टीवरून सिद्ध होतंय. पण जर का तिने ह्या सगळ्या स्ट्रॅटर्जी केल्या असतील तर ती घरामध्ये कोण कोण येणार आहे ही माहिती काढूनच आली असेल ना. मग तिला माहित नसेल का पॅडी दादा कोण, वर्षाताई कोण. निक्की साफपणे खोटं बोलते आणि महाराष्ट्राच्या कलाकारांचा परत एकदा अपमान करते. त्यामुळे वोट करताना विचार करा निक्कीला वोट करायचे का नाही ते. निक्कीने परत एकदा महाराष्ट्राच्या कलाकारांना ओळखत नाही हे सांगून स्वतः किती अतिशहाणी आहे हे साबित केलंय असं मला वाटत आहे. त्यानंतर अभिजित राव आले आणि अभिजित रावांना फरमाईश झालं की तुम्ही गाणं म्हणून दाखवा. म्हणजे पत्रकार प्रश्न विचारायला गेले होते का फरमाईश करायला गेले होते मला समजलं नाही. तिकडे संगीत महफिलीचा कार्यक्रम होता बिग बॉसच्या घरामध्ये. म्हणजे अभिजितला जेवढे सॉफ्ट प्रश्न विचारण्यात आले ना तेवढे सॉफ्ट प्रश्न कोणाला सुद्धा विचारण्यात नाही आले. म्हणून म्हटलं मगाशी मित्रांनो की मला अभिजित सावंत हा बिग बॉसचा नवीन विनर दिसत आहे. तू विचारलं की तुम्ही निक्कीमध्ये असं काय वेगळेपण शोधलं, हा काय प्रश्न आहे. त्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे ना. जर का तुझा पूर्णपणे गेम प्लॅन बी टीम बरोबर होतो तर तू निक्कीकडे जाऊन तिच्याबरोबर मैत्री करायचं कारण काय, हा प्रश्न त्याला विचारायला हवा ना. त्याला असा प्रश्न विचारला जातोय की निक्कीमध्ये तुला असं वेगळेपण काय दिसलं. म्हणजे कमाल आहे पत्रकारांची राव. म्हणजे हा काय प्रश्न आहे. मला असं वाटतं की अभिजित सावंतचा फक्त गोडीपणा दाखवण्यात आलाय, बाकी काही सुद्धा नाहीये. अभिजित सावंतला मोठं करायचं काम केलं जातंय, बाकी काही सुद्धा नाही. आणि दिसतंय स्पष्ट की अभिजित सावंत ट्रॉफी घेऊन जाणार आहे बिग बॉसची. त्यामुळे आपण हे अभिजितबद्दल जास्त काही बोलायचं नाही. आणि अभिजित सांगतो मी माणूस बघतो, माणसाला 2-2 चष्म्यातून बघतो. अभिजित राव तुम्ही 4-4 चष्म्यातून बघा, 5-5 चष्म्यातून बघा, आम्हाला काय जातंय. तुम्हाला जर का ट्रॉफी द्यायचं ठरवलं असेल तर मिळून जाईल ट्रॉफी तुम्हाला. मी तर म्हणतो तुम्ही 10 चष्म्यातून पण बघा आणि निक्कीसारख्या माणसाला तुम्ही 100 चष्म्यातून बघा, तरी सुद्धा निक्कीमध्ये काही चांगले पण आढळेल की नाही याची मला शंका आहे अभिजित राव. तर बघा काय आहे ते. नंतर जे आहे ते वर्षा मॅमला जे आहे ते बोलवण्यात आलं आणि वर्षा मॅमने असं सांगितलं की घरामध्ये फक्त मला निक्की आणि अरबाजने जे समजून घेतलं ते बाकी कोणी समजून नाही घेतलं. म्हणजे त्यांनी मला जे टास्कमध्ये मदत केली, त्यांनी मला जो कॉन्फिडन्स दिला, म्हणजे वा वर्षा मॅम खरंच बाबा. हा म्हणजे ह्या निक्कीने तुमचं पान उतारा केला होता ते तुम्हाला नाही दिसलं. ह्या जान्हवीने तुम्हाला काय काय शब्द वापरले ते नाही दिसलं. आणि तुम्ही काय म्हणताय की मला अरबाजने समजून सांगितलं, निक्कीने समजून सांगितलं आणि बी टीमने तुमची अजिबात मदत नाही केली. बी टीमने ना वारंवार तुमचा अपमान केला वर्षाताई. अहो थोडं तरी खरं बोला, पत्रकारांसमोर तरी खरं बोला. मान्य आहे की बाबा तुम्ही खूप सिनियर ॲक्टर आहात, तुमचे रिस्पेक्ट आहे, सगळं आहे, पण खरं तरी बोला कमीत कमी. म्हणजे एका टास्कमध्ये निक्की आणि अरबाजने तुम्हाला मदत काय केली, तुम्ही अख्ख्याच्या अख्ख्या बी टीमला कटघऱ्यामध्ये उभा केलं. तर अशा ह्या वर्षाताई म्हणजे असे प्लॅन्ड क्वेश्चन होते असं वाटतं कधीतरी मला आणि त्याची प्लॅन उत्तर होती. असं काहीतरी सगळं चाललं होतं असं दिसत होतं. त्यानंतर सूरज राव आले. सूरज राव जे आहेत ते आल्यानंतर निलेश साबळे बोलले की तुमच्यासाठी गाणे बनायला लागलेले आहेत. मग त्याला विचारलं तुम्हाला काय करायचं आहे बिग बॉसमधनं बाहेर गेल्यावर. त्यांचं असं म्हणणं आहे की घर बांधून मला संसार करायचा आहे, मला लेकरबाळ झाली तर त्या लेकरबाळांच्या रूपाने मला आई वडील माझ्या पोटी येतील. भारी बोलला सूरज,
चांगलं वाटलं मला. पण मित्रांनो काही गोष्टी सूरजच्या मला असं वाटतं की रिपीट व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे जसं की मी खूप भोळा आहे, मी शाळेत गेलो नाही, मला जे आहेत ते गोष्टी ज्या आहेत त्या समजत नाही. ह्या गोष्टी आपण अनेक वेळा बघितलेल्या आहेत. त्यामुळे या गोष्टीवर चर्चा नाही करणार आपण. पण जेवढं ओव्हरऑल बोलला तेवढं भारीच बोलला असं बोलता येईल आपल्याला. कारण सूरज जास्त बोलत नाही आणि पत्रकारांसमोर सुद्धा त्यांनी जास्त उत्तरं नाही दिली. त्यानंतर पॅडेदादा आले आणि पॅडेदादावर ते आरोप लावला पत्रकारांनी की तुम्ही स्टँडच घेत नाही, तुम्ही सूरजचा वापर करताय असं वाटतंय तुम्हाला, आणि जसं तुम्ही ऐकलंय तेव्हापासून सूरजपासून लांब गेलाय. तर पॅडेदादा म्हणले की मी जसं बाहेर आहे तसं आतमध्ये आहे, मी मरेपर्यंत सूरजच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्यांनी त्यांचा स्टँड क्लिअर केलेला आहे. त्यामुळे काल जे पॅडेदादाला बोलत होते सूरजचे फॅन जागे व्हा, पॅडेदादाचे विचार बघा सूरजबद्दल किती चांगले आहेत, तुम्ही त्या पॅडेदादाला नावं ठेवताय, पॅडी स्वतःला खूप शहाणं समजतोय असं म्हणताय. घ्या, पॅडेदादा म्हणले मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सूरजच्या बरोबर राहणार आहे. आता याबद्दल तुमचं काय मत आहे सांगा तुम्ही. पॅडेदादा जेन्युइन माणूस वाटतो यार मला. म्हणजे पॅडेदादासारखा बिग बॉसच्या घरात तरी शांत आणि डोकेबाज आणि जेन्युइन माणूस मी नाही पाहिला. बाकी सगळी लोक गेमची स्ट्रॅटेजी करतात आहे, पण पॅडेदादा समोर येणाऱ्या सिच्युएशनला टॅकल करून गेम खेळतात आहे असं मला सद्यस्थितीत तरी वाटत आहे. तरी सुद्धा अभिजितच विनर होणार आहे असं सध्या वाटतंय, बाकी कोणी नाही. मित्रांनो त्यानंतर आले संग्राम, आणि संग्रामला सगळ्यात मोठा प्रश्न विचारला की तुम्ही मुन्नाभाई आणि सर्किटची उदाहरणं दिली, आता तुम्ही सर्किट आणि जान्हवी तुमचा मुन्नाभाई वाटते. यावरती संग्राम जे आहे ते चचपडत पटपडत मनपडत उत्तरं त्यांनी दिली, आणि नंतर जो आहे तो त्यांना कॉन्ट्रॅक्टविषयी प्रश्न विचारण्यात आला, आणि कॉन्ट्रॅक्टवर सुद्धा त्यांनी परत पलटी मारली, बोलले की मी असं ठरवलं होतं की 4 आठवडे राहणार आहे आणि त्यानंतर ठरवणार आहे पुढचं काय. तर या बऱ्याच गोष्टी झाल्या आणि संग्रामला सगळे घरातले लोक हसले, आणि इकडे जे आहे ते पत्रकार परिषद जे आहे ते संपलेली आहे. आता या पत्रकार परिषदेतून काय मिळालं मित्रांनो, तर मिळाली प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं. असं जर का तुम्हाला वाटत असेल तर मला असं वाटतंय आपण ही उत्तरं ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहेत. यापेक्षा वेगळं तुम्हाला या पत्रकार परिषदेत काय बघायला मिळाले असं मला तरी वाटत नाही. यामध्ये काही सदस्यांना जाणून बुजून मोठं करण्यात आलं, तर काही सदस्यांना जाणून बुजून पाठी खेचण्यात आलं असं मला सद्यस्थितीत तरी वाटत आहे. सो अशा प्रकारे प्रेस कॉन्फरन्स संपली. पत्रकार मंडळी जे आहेत ते बाहेर गेल्यानंतर अरबाजने जान्हवीला पिन मारली की बघ बी टीमचे असे लोक बोलतात की तू अनलकी आहे आणि तुझ्याबरोबर जे लोक असतात ते बाहेर जातात. आता हे अरबाजने सांगितल्यावर जान्हवी रडते आणि जान्हवी परत ड्रामा करायला सुरुवात करते, आणि वर्षाताई तिला समजवतात की असं नसतं गं, अनलकी वगैरे काही नसतं, त्यांच्या हातात जो पाऊच आहे ते त्याच्यात ठरलं असणार कोणाला बाहेर काढणार ते, मी असल्या अंधश्रद्धेला मानत नाही वगैरे वगैरे वर्षाताई बोलत होत्या. तर मला असं वाटतं जान्हवीचा हा सगळा ड्रामा आहे, दुसरं काय सुद्धा नाही. जसं की आज प्रेस कॉन्फरन्समध्ये ओपन झालं की जान्हवी सगळं फुटेजसाठी करते, तसा हा सुद्धा ड्रामा फुटेजसाठीच होता असं मला सद्यस्थितीत तरी वाटत आहे. संग्राम जे आहेत ते घराच्या बाहेर गेलेले आहेत कारण त्यांना अर्जंटमध्ये ॲडमिट करावं लागणार आहे, आणि मला असं वाटतंय की संग्रामची इंजुरी खूप जास्त सिरियस असावी, त्यामुळे त्यांना सांगितलं की तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. त्यांच्या पाठीला आणि हाताला जे आहेत ते जखम झालेले आहे. निक्की कशी बोलली की टास्क खेळताना जरा जपून खेळावे लागतात, नाहीतर काहीही होऊ शकतं. तसं संग्रामचं काहीतरी झालेलं आहे, त्यामुळे त्याला घराच्या बाहेर जायला लागलेलं आहे. आता उद्या एक नवीन एलिमिनेशन होणार आहे. नवीन एलिमिनेशन तुम्हाला धक्का देणारं एलिमिनेशन आहे, ते तुमच्या मनातली इच्छा पूर्ण झाली असं तुम्हाला वाटेल ते एलिमिनेशन बघितल्यानंतर. आणि त्याचबरोबर नवरा माझा नवसाचा 2 याची टीम जी आहे ते घरामध्ये येणार आहे, धमाल येणार आहे उद्याच्या एपिसोडला. तर बघूयात ही टीम कशी धमाल करते, कोण घरातून बाहेर जातंय, आणि तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स कशी वाटली, रिव्ह्यू कसा वाटला, आणि खरंच अभिजितला जिंकवण्याचं प्लॅन आहे का, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.